Hello friends, in the last video we have seen limitations of first law of thermodynamics. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे. बेसिकली आपला टॉपिक काय होता की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टॉपिक होता. आता हा थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ असताना सेकंड लॉ कशासाठी, तर त्याचे काही लिमिटेशन्स होते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे. ते लिमिटेशन्स काय आहेत आपण ते इथं या टॉपिकमध्ये पाहिले होते. मग आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे तर बेसिक जो आपला सेकंड लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा तो काय आहे आपण त्याचा अभ्यास करायचा आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याचं स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट काय आपण बघायचं आहे. वी नो दॅट हीट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वर्क बाय युझिंग हीट इंजिन. हीट इंजिन यूज करून आपण हीट आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट करू शकतो, हे आपण पाहिलेलंच आहे. हाऊएव्हर our practical experience says that entire heat supplied to the working substance can never be converted into mechanical work. हे theoretically आपण पाहिलं होतं की जेवढी काय आपण हीट सप्लाय करतो ती आपण हीट इंजिन यूज करून वर्कमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते, theoretically पाहिलं होतं. पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर जेवढी काय आपण हीट सप्लाय करतो एखाद्या सिस्टमसाठी ती सगळीच्या सगळी मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही. It can never be converted into mechanical work. ठीक आहे. So, second law of thermodynamics helps us to understand this. हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मदत करणार आहे की हे असं काय होतं काय आहे. सो अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट अन अमाऊंट ऑफ हीट QH फ्रॉम हॉट रिझर्वायर and use it all to do work W. ह्याचा अर्थ काय की एखादा हॉट रिझर्वायर आहे, हॉट रिझर्वायर म्हणजे हीटचा साठा आहे, त्याच्यातून QH एवढ्या अमाऊंटची हीट आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय आणि मग ती सगळीच्या सगळी यूज इट ऑल टू डू वर्क, ती सगळीच्या सगळी हीट वर्कमध्ये कन्व्हर्ट करणं हे इम्पॉसिबल आहे. हे सेकंड लॉचं स्टेटमेंट आहे. त्याला कंटिन्यू आहे पुढे. सम अमाऊंट ऑफ हीट QC मस्ट बी एक्झॉस्टेड टू कोल्ड रिझर्वायर. सगळीच्या सगळी होत नाही युटिलाइज, त्यातला काही पार्ट आहे जो QC एवढा तो कोल्ड रिझर्वायरमध्ये एक्झॉस्ट होतो किंवा एक्झॉस्ट केला जातो. सो धिस प्रोहिबिट्स पॉसिबिलिटी ऑफ अ परफेक्ट हीट इंजिन. ह्याच्यामुळं आपल्याला परफेक्ट हीट इंजिन मिळू शकत नाही. थिअरॉटिकली असं होऊ शकतं, प्रॅक्टिकली अजूनपर्यंत तरी ते झालेलं नाही आहे किंवा त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. सो समटाइम्स इट इज ऑल्सो कॉल्ड हीट लॉ ऑर इंजिन स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यामुळे ह्यालाच आपण केव्हा केव्हा हीट लॉ पण म्हणू शकतो, इंजिन लॉ पण म्हणू शकतो किंवा इंजिन स्टेटमेंट असंही आपण म्हणू शकतो. आता इथे डायग्राम दिसते, आता ही तुम्हाला पाठ व्हायलाच पाहिजे की आता हॉट रिझर्वायर हा आहे, त्याच्यातून QH एवढ्या अमाऊंटची बघा ही विड्थ आपल्याला इंडिकेट करते, जास्त अमाऊंटची हीट आपल्याला आपण एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. त्यातला काही पार्ट आहे तो वर्कमध्ये कन्वर्ट होतो आणि काही आहे तो कोल्ड रिझर्वायरमध्ये एक्झॉस्ट होतोय QC एवढ्या अमाऊंटची. बघा टोटल वेटपैकी काही अमाऊंट वर्क आणि काही अमाऊंट आहे ती कोल्ड रिझर्वायरकडे एक्झॉस्ट झालेली आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आता एनर्जी डायग्राम जी आहे किंवा इंजिन स्टेटमेंट ते हे आहे की जेवढे काही हीट घेतलेली आहे ती टोटल कन्वर्ट वर्कमध्ये. ही आहे ती B फिगर आहे आणि ही आहे ती A फिगर आहे. सो फिगर 2.25 A आणि B वरच्या इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टू हीट इंजिन. ठीक आहे. ॲज यू कॅन सी फ्रॉम द डायग्राम फिगर 4.25 A, ऑल हीट इंजिन्स लूज सम हीट टू द एन्व्हायरमेंट ऑफ अ परफेक्ट हीट इंजिन. ऑल जी काय हीट आहे, ऑल हीट इंजिन्स सगळे जे आहेत दे लूज सम हीट टू द एन्व्हायरमेंट ऑफ अ परफेक्ट हीट इंजिन.
All the heat QH extracted can be used to do work. Figure 4.25b shows energy flow diagram for such a situation. जेवढी सगळीची सगळी हीट घेतली आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट झाली आहे. ठीक आहे. This form of statement of the second law of thermodynamics is called as a Kelvin-Planck statement. हे जे स्टेटमेंट आहे ह्याला केल्व्हिन प्लँक स्टेटमेंट असंही म्हणलं जातं किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असंही म्हणलं जातं. वी हॅव सीन हाऊ इफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन इज रिस्ट्रिक्टेड बाय द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे पण आपण पाहिलेलं आहे लिमिटेशन्समध्ये. इफिशियन्सी जास्तीत जास्त 50% येते बघा. हा पॉईंट इथे पाहिला होता. म्हणजे तिथे आपण लिमिटेशन्स बघितले होते हीट इंजिनच्या इफिशियन्सीवरती. सो वी हॅव सीन द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज रिस्ट्रिक्टेड बाय अ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हीट इंजिन इज वन फॉर्म ऑफ हीट टू वर्क कन्व्हर्जन. हीट इंजिन हा काय होतं आहे हीट आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट करते. Let us see what happens in case of refrigerator, the other form of work heat conversion. रेफ्रिजरेटर हा सुद्धा वर्क टू हीट कन्व्हर्जनचा फॉर्म आहे. बघा हीट इंजिनमध्ये हीट टू वर्क आणि रेफ्रिजरेटरमध्ये वर्क टू हीट कन्व्हर्जन होतं. सो त्याच्या बाबतीत काय होतंय ते पण आपण आता पाहायचंय. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर अ हीट टू फ्लो फ्रॉम ए कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅविंग बीन डन टू अकम्प्लिश दिस फ्लो. बघा साधी बेसिक आहे अगदी गोष्ट की हीटचा फ्लो हा कोल्डर बॉडीकडून वॉर्मर बॉडीकडे स्पॉन्टेनियसली होतो का? नाही होत. आपल्याला काहीतरी तिथं काम करावं लागतं. सम वर्क हॅज टू बी डन देअर. मग आणि मगच देन अँड देन ओनली हीट कॅन फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी. सो हे पॉसिबलच नाही आहे की आपोआप किंवा स्पॉन्टेनियसली कोल्डर बॉडीकडून वॉर्मर बॉडीकडे जाणं. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम ए कोल्डर बॉडी टू ए वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क इंजिन being done to accomplish this flow. So this means that energy will not flow spontaneously from an object at low temperature to an object at a higher temperature. ह्याचाच अर्थ काय आहे? एनर्जी म्हणजे हीट एनर्जी जी आहे लोअर टेम्परेचरकडून हायर टेम्परेचरकडे स्पॉन्टेनियसली जाणार नाही. This rules out the possibility of a perfect refrigerator. The statement about refrigerators is also applicable to air conditioner and heat pumps which work on the same principle. So this is the second form or Clausius statement. हा आहे तो थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉचा. त्याचं दुसरं नाव काय आहे? Clausius statement of second law of thermodynamics. Sometimes it is also called as a refrigerator law or refrigerator statement. इंजिन लॉ आणि इंजिन स्टेटमेंट जसं आहे तसंच रेफ्रिजरेटर लॉ आणि रेफ्रिजरेटर स्टेटमेंट ऑफ अ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग आता रेफ्रिजरेटर लॉ किंवा रेफ्रिजरेटर स्टेटमेंटच्या बाबतीत काय होतंय बघा. एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ अ प्रॅक्टिकल की कोल्ड रिझर्वायरकडून हीट एक्स्ट्रॅक्ट केली जाते, काहीतरी त्याच्यावरती वर्क होते आणि मग हॉट रिझर्वायरमध्ये ती एक्झॉस्ट होते हीट आहे ते, हे आपण पाहिलेलंच आहे. आणि मग परफेक्ट रेफ्रिजरेटरमध्ये काय व्हायला पाहिजे? ते सगळीचे सगळी कोल्ड रिझर्वायर आपोआप स्पॉन्टेनियस फ्लो व्हायला पाहिजे. कोल्ड रिझर्वायर टू हॉट रिझर्वायर. बघा सो फिगर 4.26 इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन A and B of application of second law of thermodynamics to refrigerator. As you हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. As you can see from the energy flow diagram, A figure म्हणजे ही, a practical refrigerator requires work W to be done to extract heat from a cold reservoir and reject it to hot reservoir. इथे आपल्याला काहीतरी वर्क करावं लागतंय. कशासाठी? की कोल्ड रिझर्वायरकडून हीट एक्स्ट्रॅक्ट करायची आहे QC आणि ती हॉट रिझर्वायरकडे एक्झॉस्ट करायची आहे.
The statement means that the spontaneous flow of heat from an object at cold temperature is not possible. बी मध्ये जसं सांगितलेलं आहे की ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे तर स्पॉन्टेनियस फ्लो फ्रॉम कोल्ड टू हॉट इज नॉट पॉसिबल. इथं हा आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा जो पॉईंट आहे तो संपतोय.